दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती। मुंबईत अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार। 15 एप्रिलपासून पूल बंद होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू। येत्या 2 महिन्यात विस्तृत अहवाल सादर केला जाणार। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पुणे दर्शन बस सेवा। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात आली बस सेवा। डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशन पासून सुरू होते पुणे दर्शन बस सेवा। मुंब्रा कळवा स्थानकादरम्यान दोघांचा ट्रेनमधून पडून मृत्यू। ठाणे लोहमार्ग पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद। 19 वर्ष आणि 23 वर्षीय तरुणांचा मृत्यू। धाराशिवमध्ये चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात यात्रेचं आयोजन। आजपासून 15 तारखेपर्यंत ही यात्रा असणार। दरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्यद्वार आजपासून बंद। सिंधुदुर्गातील पहिल्या मार्केट यार्डचं आज भूमिपूजन। या मार्केट यार्डमुळे कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होणार। यामुळे शेतकरी वर्गात समाधान। नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या एसटीचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। अपघातात 7 प्रवासी जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। गोंदियाच्या रेलटोली परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा। गुलमोहराचं झाड विद्युत खांबावर कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही। अमरावती परतवाडा महामार्गावर कडुनिंबाचं झाड कोसळल्यानं 1 तास वाहतूक ठप्प। बऱ्याच वेळानंतर जेसीबीच्या सहाय्यानं झाड हटवलं, मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप।